नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धोधन. आपण पाहत आहात नेचर ऑफ इंडिया. मित्रांनो, परवाच माझा सर्व भारतीयांचे पूर्वज बुद्धच हा व्हिडिओ प्रसारित झाला आणि अनेक प्रतिक्रिया आणि क्रिया त्याच्यावरती उमटल्या. एका महाशयाने माझ्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या महाशयांना मला सांगायचं आहे की महाशय, आपण जे प्रश्न उपस्थित केलात ते प्रश्न अखिल मानवजातीला निरुत्तर करणारी आहेत. त्यामुळे यात काही शंका नाही. फक्त मला आपल्याशी एका मुद्द्यावरती चर्चा करायची आहे की बुद्धांनी कधीही देवावर भाष्य केले नाही. त्यामुळे बुद्ध आणि देवांचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही. त्यांच्या अस्तित्वाबद्दलची तुलना आपण करू शकत नाही. पुरातत्व विभागाला हे सगळं माहिती आहे. भारतातला जो पुरातत्व विभाग आहे त्यांना या देशाच्या प्रत्येक कणाकणात आणि उत्खननामध्ये बुद्धांचे अवशेष सापडतात हे माहिती आहे. सम्राट अशोकाने 84,000 स्तूप आपल्या जम्बूद्वीपामध्ये बांधले. आज ते प्राचीन मंदिरामध्ये परावर्तित करण्यात आलेले आहेत. जिथे स्तूप आहेत तिथे बुद्धांच्या शरीरांचे धातू अस्तित्वात असतात. दात असतील, नख असतील, केस असतील, त्यांचा प्रत्येक धातू त्या स्तूपामध्ये त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे 5,000 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्ही करताय, पण 2,500 वर्षापूर्वीचे बुद्धाचे सगळे अवशेष या देशामध्ये अस्तित्वात आहेत. त्याच्यावर वेगळी चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु सम्राट अशोकामुळे आपलं बौद्ध तत्वज्ञान जगभर प्रसारित झालं आणि आज जगामध्ये बुद्धाची ओळख ही जी आहे ती भारताचे बुद्ध आणि भारत हा बुद्धाचा देश अशी ओळख सर्वत्र आहे. आपल्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी आणि बाकीच्या सगळ्या विद्वानांनी हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे देव आणि बुद्ध यांची तुलना होण्याचं काही एक कारण नाही आहे. महत्वाचं म्हणजे बुद्धांनी कुणालाही विरोध केला नाही, कुणावर टीका केली नाही. त्यांनी दुःख नष्ट करण्याचा मार्ग सांगितला आणि हा मार्ग एका विशिष्ट वर्गासाठी नाही, हा संपूर्ण जगासाठी सांगितलेला मार्ग आहे. दुःखमुक्तीसाठी त्यांनी 4 आर्य सत्य सांगितले, 10 पारमिता सांगितल्या. ज्या 10 पारमिता ज्यू धर्माचा पाया आहे, बेस आहेत. वरील शील, ज्ञान, उत्प्रेक्षा, नैष्कर्म्य, शांती, वीर्य, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री यासारख्या भूमिका त्यांनी जगात पहिल्यांदा मांडल्या. अष्टांगिक मार्गही त्यांनी सांगितला, ज्यामुळे संपूर्ण देशाचा आणि मानव जातीचा विकास त्यातून झाला. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक जीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून जगाने स्वतःचा खूप मोठा विकास करून घेतला. हे संपूर्ण ज्ञान जगभर प्रसारित करण्यासाठी बुद्धाने भिक्षू संघाची स्थापना केली. आषाढी पौर्णिमेपासून विशुद्धी मार्गाचा उपदेश सुरू केला. त्यालाच पुढे गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. बुद्धांनी सर्वप्रथम यश, गवामपती, विमाल, सुबाह, पूर्णजित या भिक्षूंना उपदेश केला. पुढे वाराणसीमध्ये 50 तरुणांनी भगवंताचे शिष्यत्व पहिल्यांदा स्वीकारले. एकूण 60 भिक्षूंना भगवंताने उपदेश केला. चरत भिक्कवे चरकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय अथाय सुखाय, देव मनुस्साय देसेथ भिक्कवे. धम्म अधिकल्याण, मज्जे कल्याण, परियोसन कल्याण, 7 सम्यजन, केवल परिपूर्ण ब्रह्मचर्य पकासेत. भिक्खूंनो, बहुजनांच्या हिताकरिता, सुखाकरिता, लोकांवर अनुकंपा करण्याच्या भावनेने स्वतःच्या तसेच सत्पुरुषांच्या हितासाठी आणि सुखासाठी भिक्षाटन करीत आचरण करा. हा धम्म सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्य कल्याणकारी आहे, अंतिमही कल्याणकारी आहे. तसेच तो अर्थ आणि भावाने परिपूर्ण आहे. अशा या धम्माचा ब्रह्मचर्य व्रत राखून प्रचार करा आणि त्याला पूर्ण प्रकाशित करा. मित्रांनो,
भगवान बुद्धच भारतीयांचा पूर्वज का आहे, तर त्यांचा जन्म मूळ भारतातील आहे. त्यांनी सांगितलेला धम्म जगातील पहिला धम्म आहे. कृषी भारताच्या पाडावानंतर भारतीय संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा बुद्धच आहे. बुद्धाने जगाला जे दिले ना, ते आजवर कुणीही दिले नाही. बुद्ध हा जगातला पहिला सत्पुरुष आहे, महापुरुष आहे, की ज्याने प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत सांगून विज्ञान गतिमान केले. जगाच्या विकासाचे दार पहिल्यांदा खुले केले. निसर्गातील गूढ ज्ञानापर्यंत पोचून समग्र मानव जातीला विकासाचा मार्ग खुला करून दिला. म्हणून बुद्ध हे विश्वगुरू आहेत, जगाचे मार्गदर्ते आहेत. मित्रांनो, बुद्ध हा काही धर्म नाही, तर निसर्गाची उपासना करून मिळवलेली माणसाच्या विकासाची ती एक उन्नत अशी विचारधारा आहे. मानवी विकासाचा पहिला आविष्कार आहे. मानवी मूल्यांची संहिता आहे. बुद्धांनी सांगितलेला हा मूल्यवान मार्ग आचरणात आणणाऱ्या उपासकांना बौद्ध म्हटले जाते. बौद्ध हा कुठल्या धर्माचा पर्याय नव्हे, तर जगातील सर्व धर्माचे उगमस्थान आहे. बुद्धापूर्वी कुठलाच धर्म जगामध्ये अस्तित्वात नव्हता. येशू ख्रिस्त बुद्धाच्या 500 वर्षानंतर जन्माला आले, तर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे बुद्धाच्या 1000 वर्षानंतर जन्माला आलेले आहेत. म्हणून बुद्ध धम्म हे जगातील पहिले मानवी मूल्य आहे, ज्याला आपण वे ऑफ लाईफ असं म्हणतो. पृथ्वी ग्रहावर जन्माला येणारा प्रत्येक मानव या मूल्यानेच विकसित झाला. बुद्धीचा आणि मनाचा विकास झाला तरच नवनवीन शोध लावण्याची प्रक्रिया गतिमान होते. मानवाच्या विकासाचे गूढ शोधायचा मार्ग बुद्धांनी सर्वप्रथम जगाला दिला. ध्यान साधनेतून निसर्गदान प्राप्त होते, त्याला स्वभानही म्हणता येते, ज्यातून माणसांचा मानवी साधनांचा विकास होतो. हे सांगणारे बुद्ध पृथ्वी ग्रहावरील पहिले सत्पुरुष ज्ञानपुरुष आहेत. मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशनचे पहिले जनकही बुद्धच आहेत. म्हणून बुद्ध भारताचेच नव्हे, तर जगातील सर्व मानव जातीचे व धर्माचे पूर्वज आहेत. बुद्धांनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही धर्माविरुद्ध, देशाविरुद्ध, देवाविरुद्ध कधीच वक्तव्य केले नाही. त्यांनी राष्ट्राविरुद्ध व मानवतेविरुद्ध षड्यंत्रांना, अविचारांना, कर्मकांडांना विरोध केला. वाईट चालीरीती, रूढी परंपरा, अंधश्रद्धा मुळातून नाकारल्या. मानवी विकासाला अडचण ठरलेले गतिरोधक उकडून फेकून दिले. त्यातूनच मानवाचा विकास झाला. मित्रांनो, समोरचा व्यक्ती तुमची किंमत स्वतःच्या हैसियतीप्रमाणे करतो. म्हणून माझा सल्ला आहे की रिस्पेक्ट युअर सेल्फ. यू आर द मोस्ट युनिक. जय भीम.